आमचा आकडा हा फार सौम्य होता की आम्हाला बहुमत मिळेल। या निमित्तानं चर्चेला आपण पुढे नेत असताना अत्यंत महत्वाची आणि ताजी घडामोड येते, आपल्याला ती स्क्रीनच्या वरच्या भागामध्ये दिसतेय। आता या घडीला येणारे कल काय सांगतायत ते पहा। भारतीय जनता पार्टी 15 जागांवर आघाडी घेताना दिसते। मुंबईची आकडेवारी आहे, अत्यंत महत्वाची आकडेवारी आहे आणि मुंबईतल्या आकडेवारीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। भारतीय जनता पार्टी 15, शिवसेना 7 जागांवर आघाडी घेताना दिसते। एकूण 46 जागांचे पहिले कल आपल्या हाती येत आहेत। राष्ट्रवादी 2 जागांवर, ठाकरे गट 10 जागांवर, मनसे 3 जागांवर, काँग्रेस 5 जागांवर आणि इतर 5 जागांवर। पहिलं चित्र काय समोर येत आहे ते आपण पाहूयात पटकन। त्या निमित्तानं आपण अनिश गाढवे आणि सुशीबेन शाह यांना बोलता करणार आहोत। भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष यांच्यामध्ये काटेकी टक्कर सुरू झालेली आहे। पटकन बोला अनिशजी। पहा, आता कल सुरू झालेले आहेत आणि मुंबईकरांनी काय आपलं मत कसं ते पेटीत बंद केलं तुम्हाला आता उघड होईल। 10 जागांवर शिवसेना तुम्हाला आघाडीवर दिसली। आता बघूयात ना आणखी पुढे पुढे 11 वर गेली आहे, 11 वर गेलेली आहे। आम्ही स्पष्टपणे सांगतो अजूनही वेळ आहे, भरपूर आहे, पण आमचा स्वतःवर विश्वास आहे, ठाम विश्वास आहे आणि मराठी माणसावर ठाम विश्वास आहे की आम्हाला यावेळेस मुंबईचा, महाराष्ट्राचा मराठी माणूस आम्हाला मुंबईच्या असेल महाराष्ट्राच्या सबंध 29 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये सन्मान देईल, एवढंच मी सांगेन तुम्हाला। पटकन सुशीबेन आपली प्रतिक्रिया, त्याच्यानंतर प्रदीप पेशकार यांच्यापर्यंत जाऊयात। फक्त प्रदीप पेशकार, विनंती अशी आहे, आपल्या चेहऱ्यावर अजिबात प्रकाश नाहीये, कृपया त्याची सोय करावी। सुशीबेन बोलतील। नमस्कार, आम्हाला विश्वास आहे 15 आणि 7 तसं दिसत आहे। आमच्या बरोबर आमची पाठीशी जसं विधानसभामध्ये, नगरपालिका, नगर परिषद मध्ये जसा आम्हाला विश्वास भेटलाय महाराष्ट्राची जनताचा, मुंबईकरांचा, आज परत मी आपल्याला अगदी ठामपणे सांगू इच्छिते, आमचाच मेयर बसेल। आता 15 आणि 7 तशी आमची महायुती आहे। पुढच्या वेळी तुम्ही बघा आम्ही भगवा महायुतीचा नक्कीच फिरूया, त्याच्यामध्ये दोमत होऊ शकत नाही। या निमित्तानं चर्चेचे आकडे पटकन अत्यंत वेगानं बदलत आहेत, तेही आपण पाहूयात। माझ्यासोबत माझे सहकारी कल्याणी दीक्षित आहेत, त्यांनी या पटकन आकड्यांच्या संदर्भातलं महत्त्वाचं निवेदन करावं। मतमोजणीला आता सुरुवात झाली आणि मुंबईमध्ये भाजपा सध्या 16 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। ही सगळी आकडेवारी आपल्याला समोर येते। यामध्ये ठाकरे पक्ष सुद्धा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या 11 जागांवर हे सगळे पक्ष आघाडीवर आहेत। मतमोजणीला सुरुवात झाली आणि सुरुवातीचे हे कल आपल्याला आता पाहायला मिळतात। यामध्ये सध्या भाजपच आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये शिवसेना 7 जागांवर, राष्ट्रवादी 1 जागेवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर पुण्यामध्ये पोस्टल मतमोजणीमध्ये भाजप 2 ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप 5 आणि राष्ट्रवादी 3 जागांवर सध्या आघाडीवर आहे। हे खरं तर पोस्टल मतमोजणी सुरू आहेत आणि सुरुवातीचे कल आहेत ते बदलू शकतात, मात्र ही सध्याची आपण आकडेवारी बघतोय। पुण्यामधली ही सध्या आकडेवारी आपण पाहतोय। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा 5 तर राष्ट्रवादी 3 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय आणि पुण्यामध्ये भाजप 2 ठिकाणी आघाडीवर आहे। मुंबईतली आकडेवारी पाहिली तर मुंबईमध्ये भाजप सगळ्यात जास्त म्हणजे 16 जागांवर सध्या आघाडीवर आहे आणि त्यामध्ये ठाकरे पक्षासोबत काटेकी टक्कर पाहायला मिळते, कारण ठाकरे गट 11 जागांवर आघाडीवर आहे आणि या सगळ्या संदर्भात आपण चर्चा देखील करतोय। जाऊयात आमचे वरिष्ठ सहकारी प्रसाद काथेसर यांच्याकडे। कल्याणी, चर्चेला पुढे नेत असताना जे ताजे आकडे आपल्याला आता या क्षणाला टीव्ही स्क्रीनच्या वरच्या भागावर दिसत आहेत त्याच्याकडे अत्यंत बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे। भारतीय जनता पार्टी 16 जागांवर आघाडीवर आहे। शिवसेनेची आघाडी वाढली, 8 जागांवर पोहोचली आहे। राष्ट्रवादी अवघ्या 1 जागेवर आघाडीवर आहे। ठाकरे गट 10 जागांवर, मनसे 2 जागांवर। एकूणात गणित पाहिलं तर महायुती आणि त्याचबरोबर ठाकरे यांची आघाडी याच्यामध्ये फरक जरी मोठा असला तरी पण एक दोघांच्याहीकडे आता 2 संख्येने आकडे आहेत। पण मला पटकन हनुमंतराव पवार यांना बोलतं करायचंय, याही स्थितीत तुम्ही 5-4 जागांची आघाडी घेतली आहे, तुमची आघाडी मुंबईमध्ये कितीपर्यंत पोहोचेल? हनुमंतराव, आम्हाला नागरी प्रश्नावर, मुंबईकरांच्या प्रश्नावर आम्हाला मोठी अपेक्षा आहे। वर्षाताई गायकवाड असतील, आमचे अस्लम शेख असतील, अमीन पटेल साहेब असतील, या सगळ्या मंडळींनी, ज्योतिताई गायकवाड असतील आमदार, सगळ्या मंडळींनी मुंबईच्या नागरी प्रश्नावर, मुंबईकरांच्या स्वच्छतेच्या प्रश्नावर, पाणी पुरवठ्याच्या, मलनिस्सारणाच्या प्रश्नावर, मोक्याच्या जागा बिल्डरांना घशात घालण्याच्या प्रश्नावर आम्ही प्रचार केला, लोकांमध्ये गेलो, नागरिकांमध्ये गेलो। आम्हाला मुंबईकरांकडून मोठी अपेक्षा आहे। बरं आहे, पण तुम्ही किमान सांगत नाही आहात तुम्हाला काय अपेक्षा आहे, कारण तुमचा आकडा 4 पर्यंत आता पोहोचताना दिसतोय। किती जागा येतील काँग्रेसच्या? वाट पाहू, लगेच वाट पाहू। ठीक आहे, सुशीबेन काही बोलाल काँग्रेसच्या स्थितीवर? काँग्रेसने 40 जागा लढलेच नव्हते, ग्राउंडवरती दिसत नव्हते। आता त्यांची अपेक्षा आहे मुंबईकर कुणाला कोल देते ते स्पष्ट इथे आपण दिसतच आहोत। त्यांनी आशा ठेवावी,
पण सुशीबेन, एक असं दिसलं, पडद्याच्या मागची परिस्थिती अशी होती, काँग्रेस छुप्या पद्धतीनं ठाकरे गटाला बऱ्यापैकी समर्थन करताना दिसत होती. न लढून त्यांनी आपली मतं ही ठाकरे गटांच्या पारड्यात वळवली आहेत का, आणि त्याचा तुम्हाला फटका बसेल का? अहो, जे पक्ष 40 ठिकाणी लढू शकला नाही, उमेदवाराला ताकद देऊ शकलं नाही, ते कोणाला मदत करू शकतो? स्वतःलाच मदत केली तर फार आहे. म्हणजे मुंबईकरचा कोल नक्कीच महायुतीवर बरोबर राहणार आहे. तुम्ही बघत आहेत, यू आर राईट, हे पोस्टल बॅलेट आहेत, म्हणजे अजून वेळ आहे, पण एक कल तुम्ही बघू शकतात. आमची आघाडी सतत राहणार, त्याच्यामध्ये दोमत होऊ शकत नाही. पटकन या चर्चेला पुढे नेऊयात. आपल्यासोबत योगेश खैरे जोडलेत मनसेच्याकडून. योगेशजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण सांगा. दरम्यान प्रदीप पेशकार यांचा चेहरा अजूनही स्पष्ट दिसत नाहीये, त्यांच्या चेहऱ्यावर प्रकाश असणं गरजेचं आहे. त्याची सुधारणा झाली की आपण तिथपर्यंत जाऊ. मला पटकन योगेश खैरे सांगा, मनसे फार काही वाढताना दिसत नाहीये. जे सातत्यानं सांगितलं जात होतं की मुंबईमध्ये मनसेचं सर्वाधिक नुकसान होईल, यावर आपली प्रतिक्रिया आणि भूमिका आहे का योगेशजी? नाही प्रसादजी, हे अतिशय सुरुवातीचे कल आहेत. पहिले 46 वॉर्डांचं वोटिंग सुरू झालेलं, काउंटिंग सुरू झालेलं आहे, आणि हे अतिशय पोस्टल मतदान आहे. त्यामुळे आपण थोडी वाट पाहिली पाहिजे कुठल्याही निष्कर्षावर पोहोचेपर्यंत. अजून बऱ्याच गोष्टी पुढे व्हायच्यात. अजून जसं जसं पुढे जाईल तसे चित्र स्पष्ट होईल, त्याच वेळेसच या संदर्भात बोलणं योग्य होईल. ठीक आहे, मनसे अत्यंत सावध आणि बचावात्मक भूमिका घेताना दिसते. दरम्यान 25 पर्यंत भारतीय जनता पार्टी पोहोचली आहे. माझ्यासोबत असलेल्या माझ्या सहकारी कल्याणी दीक्षित आपल्याला ते आकडे सांगतायत. मुंबईतल्या परिस्थितीकडे पूर्ण देशाचं लक्ष आहे. नक्कीच मुंबईकडे सगळ्यांचंच लक्ष पाहायला मिळतंय. अगदीच राज्याचं नाही, संपूर्ण देशाचं तुम्ही म्हटल्याप्रमाणे लक्ष आहे. आणि सध्याही आपण आकडेवारी पाहतो. सध्या भाजप 26 जागांवर पुढे, शिवसेना 15, राष्ट्रवादी 1, तर ठाकरे गट सुद्धा 15 जागांवर आघाडीवर असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे हे जे आहेत हे सुरुवातीचे कल आहेत, त्यामुळे याच्यामध्ये बदल होऊ शकतात. मात्र ज्या पद्धतीनं महायुतीनं प्रचार केला होता त्याचे कुठेतरी आता आपल्याला परिणाम पाहायला मिळतात. कारण जवळपास 26 जागांवर भाजप आता आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते. आणि ठाकरे सुद्धा त्याच बरोबरीने सध्या पुढे सरकते असं म्हणायला काही हरकत नाही, कारण ठाकरे सुद्धा 15 जागांवर सध्या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळते. मनसे मात्र कुठेतरी कमी पडते असं पाहायला मिळतंय, कारण मनसे 3 जागांवर सध्या आघाडीवर आहे. ठीक आहे, संजय शिरसाट बोलतायत. मंत्री संजय शिरसाट, पटकन एकदा एक प्रतिक्रिया ऐकूयात. त्याचा हात हे बघा काय फ्रॅक्चर येतो.